ज्ञान ही है जो आपको आगे तक ले जाएगा, हे कधीही विसरायचं नाही. दुसरी नाही, खरं तर ही पहिली गोष्ट आहे की कष्ट करण्याची प्रवृत्ती असायला हवी. आता तिसरा सगळ्यात मोठा आणि ज्याला जास्तीत जास्त डिमांड आहे तो व्यवसाय म्हणजे सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आपण जेव्हा दुसऱ्याला शिकवत असतो ना, तर खरं सांगायचं तर आपण स्वतःसुद्धा शिकत असतो आणि त्यामुळे ना आपला मेंदूसुद्धा चांगला चार्ज होतो. आपल्याला अपडेटेड राहावं लागतं दुसऱ्याला शिकवण्यासाठी. त्यामुळे एकदा आपलं शिक्षण कंप्लीट झालं ना की आपण एका फेजमध्ये गेलेलो असतो. म्हणजे एक स्थैर्य म्हणण्यापेक्षा ना काय म्हणता येईल आपल्याला त्याला, की जास्त आपण ॲक्टिव्ह नसतो. तर अशा गोष्टी केल्यामुळे ना आपण स्वतःसुद्धा ॲक्टिव्ह राहतो. हाय नमस्कार, माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदाचा जावो. तर मैत्रिणींनो, आपल्यापैकी बऱ्याच जणी चांगल्या एज्युकेटेड असतील आणि तरीसुद्धा काही कारणास्तव म्हणजे कधी मुलांसाठी तर कधी आपल्याच घरासाठी आपल्याला घरी बसावं लागलेलं असतं. पण मनामध्ये ना कुठेतरी अशी एक भावना असते की काहीतरी करायला पाहिजे आहे आणि ती खरं तर योग्य आहे. कारण सतत काहीतरी करत राहायला पाहिजे. म्हणजे हे कसं आहे माहिती आहे का, एखादं डबकं आणि एखादं वाहतं पाणी याच्यामध्ये जेवढा फरक आहे ना, तोच सतत काहीतरी करत राहण्यामध्ये आणि नुसतं बसून राहण्यामध्ये आहे. किंवा जरी एज्युकेशन नसलं ना तरीसुद्धा प्रत्येक स्त्रीमध्ये ना काहीतरी गुण असतो जो आपल्याला प्रगतीकडे घेऊन जाऊ शकतो. फक्त ना तो आपल्याला ओळखता यायला पाहिजे. आपल्याला स्वतःमधली शक्ती आहे ना ती ओळखता यायला पाहिजे की स्वतःमध्ये काय गुण आहेत ते जर आपण ओळखले ना तर आपण नक्कीच प्रगती करू शकतो. तर मला तुम्हाला काय सांगायचं की जेव्हा KBC चालू होतं ना तेव्हा मला खूप इच्छा होती की KBC मध्ये कधीतरी आपण एक ना एक दिवस तरी जायचं, अशी माझी खूप इच्छा होती. पण ते काय कधी शक्य झालं नाही. कारण तसं बऱ्यापैकी GK बरं आहे असं मला वाटायचं माझं स्वतःला पण आणि बाकीच्यांना पण. त्यामुळे सगळेजण मला म्हणायचे की तू KBC मध्ये जा. पण ते कधी शक्य झालं नाही मला. पण त्यावेळेस अमिताभ बच्चनना एक लाईन, एक ओळ अशी बोलायचे की हे एक ज्ञान ही है जो आपको आगे तक ले जाएगा. आणि हे वाक्य ना माझ्या इथे एवढं बसलेलं ना की एक ज्ञान ही है जो आपको आगे तक ले जाएगा. आणि त्या गोष्टीवरून मी विचार करायला सुरुवात केली. खरंच प्रत्येकाकडे ना काहीतरी ज्ञान असतंच आणि माझ्याकडे असं काय ज्ञान आहे की ज्यामुळे मी माझ्या स्वतःसाठी काहीतरी करू शकते, याच्यावरती मी विचार करायला सुरुवात केली. आणि हे ज्ञानच आहे ज्यामुळं आपण आपली स्वप्न पूर्ण करू शकतो. तर आज आपण बघूयात की घर बसल्या पैसे कमवण्याचे कोणकोणते मार्ग आहेत. म्हणजे हे फक्त मी गृहिणींबद्दल बोलत आहे. कारण ना कुठेतरी असं वाटत असतं की घरातली सगळी कामं सांभाळून किंवा घराकडे व्यवस्थित लक्ष देऊन काहीतरी पण आपण स्वतःसाठी करायला पाहिजे असं ज्यांना वाटत असतं ना, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर असे खूप सारे बिझनेस आहेत. पण आपलं काय असतं माहिती आहे का, एकतर आपल्याला जास्त इन्व्हेस्टमेंट करायची नसते आणि दुसरी गोष्ट आपल्याकडे तेवढी जागा पण नसते आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला एक लिमिटेड टाइम असतो, त्याच्यामध्येच आपल्याला हे सगळं करायचं असतं. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण काय करू शकतो हे आज आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिला बिझनेस आपण बघूयाच की जर तुम्ही सिटीमध्ये राहत असेल आणि जर तुमच्याकडे झोमॅटो, स्विगी हे फूड डिलिव्हरी ॲप असतील म्हणजे तुमच्या सिटीमध्ये ते त्यांची सेवा देत असतील, तर तुम्ही हा उद्योग करू शकता. तो म्हणजे क्लाउड किचनचा. आता क्लाउड किचन म्हणजे काय आहे, तर तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल किंवा याआधी सुद्धा ऐकलं असेल. तर क्लाउड किचन ही अत्यंत सोपी अशी कन्सेप्ट आहे. म्हणजेच काय की जे आपण आधीपासून ऐकत आलेलो आहोत किंवा बघत आलेलो आहोत की मेस, घरगुती जी मेस असते ना तिचंच हे मॉडर्न रूप आहे. फक्त थोड्याफार गोष्टी आहेत ना त्या आपल्याला याच्यामध्ये मॉडिफाय कराव्या लागतात. कारण याच्यामध्ये आहे ना आपल्याला स्वतःला मार्केटिंग करायची अजिबात गरज नाही आणि इन्व्हेस्टमेंट सुद्धा अगदी कमी पैशांमध्ये सुद्धा आपण हा व्यवसाय सुरू करू शकतो. याचा कन्सेप्ट काय आहे की हल्ली तर आपण बघतो की सगळेजण होममेड जे खाणं असतं, जे घरगुती जेवण असतं ना त्यालाच प्रेफरन्स देतात. म्हणजे सगळ्यांनाच हल्ली स्वतःच्या आरोग्याची वगैरे सगळं महत्त्व समजलेलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त आपला प्रयत्न असतो की घरातूनच जेवण वगैरे घ्यायचं. पण काही कारणास्तव शक्य होत नाही, कधी वेळ नसतो किंवा म्हणजे कुणाकुणाला किंवा कामामध्ये बिझी असतात. तर अशा वेळेला सुद्धा फूड ऑर्डर बाहेरनं केलं जातं. तर त्यावेळेला सुद्धा जास्तीत जास्त बघितलं जातं की जिथून घरगुती जेवण मिळतंय तिथून मागवायचा प्रयत्न केलेला जातो. तर जर तुम्हाला छान छान रेसिपी करता येत असतील किंवा त्याची खूप टेस्ट छान असेल तर तुम्ही या व्यवसायामध्ये उतरू शकता. तर लोक बघत असतात की टेस्ट कुठे चांगली आहे आणि त्यातल्या त्यात जर कमी रेटमध्ये चांगलं खायला जर मिळत असेल तर तिकडे लोकांचा जास्त ओढा असतो. आणि हे क्लाउड किचन म्हणजेच मेसचंच एक मॉडर्न रूप आहे. त्यामुळं अगदी कमी पैशांमध्ये तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. आणि जर तुम्हाला याच्याबद्दल अजून माहिती हवी असेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करून याच्याबद्दल माहिती घेऊ शकता.
तर आता दुसरा जो व्यवसाय आहे तो म्हणजे घर बसल्या आपण बेकरी प्रॉडक्ट्स बनवू शकतो. तर आपल्यापैकी बऱ्याच जणींना केक बनवण्याची आवड असते. बऱ्याच जणींना म्हणण्यापेक्षा प्रत्येकीनं कधी ना कधीतरी केक हा घरी ट्राय केलेलाच असतो. खूप जणींना ना केक बनवण्याची एवढी आवड असते, ती इतक्या छान अशा केक डेकोर करतात ना. तर हल्ली ना बेकरीमधून मागवण्यापेक्षा सुद्धा अशा घरगुती केक मागवण्याकडे खूप जणांचा असा कल असतो. त्यामुळे जर तुम्हाला केक चांगला बनवता येत असेल, तर तुम्ही घरगुती केक बनवण्याचा बिझनेस सुरू करू शकता. किंवा फक्त केक पुरतंच हे मर्यादित नाही आहे. तर हल्ली लोकं खूप हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत. म्हणजे नाचणीचे बिस्किट्स म्हणा किंवा गव्हाच्या पिठापासून बनवलेले नानकटाई वगैरे. तर हे सुद्धा जे फूड आयटम्स आहेत ना, तर ते खूप चालतात आणि याच्यामध्ये आपल्याला जास्त पैसे गुंतवायची पण गरज नाही आहे. त्यामुळे तुम्ही हा सुद्धा बिझनेस सुरू करू शकता. आणि असे हे जे बिझनेस असतात ना, ते माउथ पब्लिसिटीवर खूप चालतात. कारण एकाकडून दुसऱ्याकडे असं हे जात राहतं, की "अरे वाह! ही खूप छान केक बनवते" किंवा "टेस्ट खूप छान असते" किंवा "खूप छान डेकोर केलेलं असतं." त्यामुळं आपल्याला स्वतःला पण याची जास्ती मार्केटिंग करायची सुद्धा गरज नाही. आता तिसरा सगळ्यात मोठा आणि ज्याला जास्तीत जास्त डिमांड आहे, तो व्यवसाय म्हणजे शिवणकाम. खरोखर ना आपल्याला बघा किती गरज असते. कुठलीही साडी जर चांगली दिसायला हवी असेल ना, तर तिचा ब्लाउज परफेक्ट शिवलेला असेल ना, तरच ती साडी किती पण महागातली असू देत, तरच ती साडी सुंदर दिसते. त्यामुळं आपण नेहमी अशा शोधत असतो, की कुठं मला ब्लाउज चांगला शिवून मिळेल किंवा बऱ्याचशा गोष्टी असतात. सोफा कव्हर असतं किंवा आपले पडदे स्टिच करून हवे असतात किंवा नऊवारी साडीसुद्धा शिवून हवी असते. जर तुम्हाला हे शिवणकाम चांगलं येत असेल, तर खरोखर याच्यामध्ये ना खूप संधी आहे. आजकाल आपण बघतो, की जे कॉटनच्या मॅक्सीज वगैरे असतात गाऊन, तर ते सुद्धा शिवून मिळतात. तर असे सुद्धा तुम्ही शिवून देऊ शकता. तर असा हा बिझनेस आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे, की इथं किती वेटिंग असतं. म्हणजे जेव्हा आपण कधी काही शिवायला येतो ब्लाउज किंवा कुठल्याही गोष्टी, तर आपल्याला किती वेट करावा लागतो. तर हा एक बिझनेस असा आहे, की जो तुम्ही घर बसल्या करू शकता. आता चौथा आपण व्यवसाय बघूयात तो म्हणजे ज्वेलरी मेकिंगचा. ते आपण बघतो की लग्नामध्ये सुद्धा हळदीचा प्रोग्राम किती छान असतो आणि त्यामध्ये फुलांची ज्वेलरी वापरली जाते किंवा डोहाळे जेवणासाठी सुद्धा. तर अशा प्रोग्राममध्ये ना ही जी फुलांची ज्वेलरी आहे त्याचे मेकिंग ते तुम्ही बनवू शकता, ते तुम्ही विकू शकता. कारण बाहेरच्यापेक्षा याचा रेट असतो तो थोडा कमी असतो आणि जर चांगला बनवता येत असेल तर तुम्ही हा बिझनेस करू शकता. किंवा याच्याबरोबरच तुम्ही मोत्यांचे दागिने वगैरे बनवण्याचा सुद्धा व्यवसाय करू शकता किंवा हे सगळं येत असेल तुम्हाला तर तुम्ही त्याचे क्लासेस सुद्धा घेऊ शकता. आता 5वा व्यवसाय म्हणजे जर तुम्हाला ड्रॉइंग चांगलं येत असेल, तुम्ही जर खरंच कलाकार असाल ना, तर तुमच्यासाठी खरंच ही खूप चांगली संधी आहे. कारण हल्ली बघा शाळांमधून सुद्धा ज्या चित्रकलेच्या एक्झाम्स वगैरे असतात ना, तर त्यासाठी सुद्धा हल्ली क्लासेस लावतात आणि त्यासाठी एक चांगला शिक्षक भेटणं खूप गरजेचं असतं. आणि जर तुम्हाला हे चांगलं ड्रॉइंग येत असेल, तर तुम्ही हे क्लासेस घेऊ शकता किंवा त्याच्यासोबतच मेहंदीचे सुद्धा क्लासेस घेऊ शकता. जर तुम्हाला चांगली मेहंदी काढता येत असेल, तर तुम्ही हल्ली बघताच की ब्रायडल मेहंदी काढायचे किती चार्जेस असतात. जवळ-जवळ 3,000 ते 4,000 तरी घेतातच ते किंवा साधी पण जरी मेहंदी काढायची म्हटली तरी एका हाताचे ₹300-400 वगैरे मेहंदी काढण्याचे असे घेतले जातात. आणि खरंच जर तुम्हाला या गोष्टी येत असेल, खरं तर या गोष्टी ज्या आहेत ना, त्या गॉड गिफ्टेड आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये आपण शिकून पारंगत होऊ शकतो. पण हे जे ड्रॉइंग किंवा मेहंदी वगैरे काढणं ना, ती खरंच एक कला आहे. मला स्वतःला पेंटिंगची खूप जास्तीची आवड आहे आणि खूप वेळा मी ठरवलं की पेंटिंगचा एक छान असा क्लास करायचा. कॅनव्हास पेंटिंग मला खूप आवडतं आणि माझी एक मैत्रीण इतकी छान खरंच कलाकार म्हणजे ती आता इथून दुसरीकडे शिफ्ट झाली आणि मी खूप वेळा ठरवलं की तिच्याकडे जायचं शिकायला, पण ते राहूनच गेलं. आणि यासोबतच तुम्ही तोरण घराला लागणारी किंवा आरतीचं ताट वगैरे हल्ली किती छान असं सजवलेलं असतं, तर त्या प्रकारची सुद्धा बनवून तुम्ही विकू शकता. आता 6वा बिझनेस आपण बघूयात, की ऑनलाईन बिझनेसेस म्हणजे आपण Insta पेज बघतो किंवा Facebook पेज बघतो, की याच्यावरती विविध प्रकारच्या साड्या, ड्रेसेस किंवा ज्वेलरी ही विकली जाते आणि खरंच खूप सुंदर असते ही ज्वेलरी. जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी येत असतील, तर तुम्ही हे ऑनलाईन बिझनेस सुरू करू शकता. ऑनलाईन बिझनेस मध्ये ना तुम्ही रिसेलिंगचा सुद्धा बिझनेस करू शकता. म्हणजे एकाकडून त्या वस्तू घेऊन तुम्ही स्वतःचा थोडंफार मार्जिन त्याच्यामध्ये काढून त्या वस्तू पुन्हा रिसेल करू शकता. तर हा सुद्धा बिझनेस तुम्ही घरी राहून करू शकता. अजून एक आपण बिझनेस बघूयात तो म्हणजे मसाला उद्योग. खरोखर या व्यवसायामध्ये ना खूप जास्तीच्या संधी आहेत. माझी स्वतःची एक मैत्रीण आहे ना, ती खरोखर आपले जे घाटावरचे तिखट मसाला असतो ना, तर तो तयार करते. खरोखर ती एक इतकी गृहिणी असून सुद्धा एक मोठी उद्योजिका बनलेली आहे. तर घरच्या घरी तुम्ही हे असे मसाले बनवून सुद्धा विकू शकता.
म्हणजे हे जे घाटी तिखट मसाला आहे किंवा बाकीचे जे गरम मसाले वगैरे असतात ना, तर त्याला इथेच नव्हे तर बाहेर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आणि खरोखरच या मसाला उद्योगामध्ये ना खूप जास्तीची संधी आहे. त्यामध्ये खरं सांगायचं तर खूप कष्टसुद्धा आहे. पण आपण बाजारामध्ये बघतो की विविध कंपन्यांचे विविध प्रॉडक्ट्स असतात म्हणजे मसाल्याचे. पण ना आपण घेऊन बघतो आणि जर आपल्याला त्याची चव आवडली ना तरच आपण तो परत विकत घेतो. तर जर तुमच्या हाताला खरंच चव असेल आणि खूप छान असे तुम्ही मसाले बनवत असाल तर हा उद्योग तुम्ही नक्कीच करू शकता. आता 8वा बिझनेस आहे तो म्हणजे ट्युशन्सचा. ते तर आपण सगळीकडे बघतोच की घर बसल्या आपण ट्युशन्स घेऊ शकतो. तर मी स्वतः सुद्धा ट्युशन्स घेतलेले आहेत. त्यामुळेच मी याच्यावरती व्यवस्थित बोलू शकते. खरोखर आपला एक 2 ते 3 तास देऊन सुद्धा आपण बऱ्यापैकी याच्यातून कमवू शकतो. जर तुमचं शिक्षण चांगलं असेल आणि तुम्हाला जर शिकवण्याची हातोटी असेल, जर तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्हाला शिकवता येत असेल, तर तुम्ही नक्कीच ट्युशन्स घेऊ शकता. तर 7वी ते 8वी पर्यंतचे ट्युशन्स आपण घरी घेऊ शकतो. कारण बरेचसे पालक असतात तर ते आपल्या मुलांना ट्युशन्सला हे पाठवतच असतात. आणि हल्ली आपण बघतो अगदी छोट्या-छोट्या शहरांमध्ये सुद्धा ट्युशन फी हे ₹500 तर असतेच. तर जर तुम्ही ट्युशन्स घ्यायला सुरुवात केली तर तुम्हाला बऱ्यापैकी फायदा हा होऊ शकतो. म्हणजे घरी राहून सुद्धा आपल्या सगळ्या घराकडे लक्ष देऊन सुद्धा आपण हे सगळं घेऊ शकतो. आणि याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आपण जेव्हा दुसऱ्याला शिकवत असतो ना, तर खरं सांगायचं तर आपण स्वतःसुद्धा शिकत असतो आणि त्यामुळे ना आपला मेंदूसुद्धा चांगला चार्ज होतो. आपल्याला अपडेटेड राहावं लागतं दुसऱ्याला शिकवण्यासाठी. त्यामुळं आपण ॲक्टिव्हसुद्धा राहतो. तर कसं आहे ना, एकदा आपलं शिक्षण कंप्लीट झालं ना, की आपण ना एका फेजमध्ये गेलेलो असतो. म्हणजे एक स्थैर्य म्हणण्यापेक्षा ना काय म्हणता येईल आपल्याला त्याला, की जास्त आपण ॲक्टिव्ह नसतो. तर अशा गोष्टी केल्यामुळे ना आपण स्वतःसुद्धा ॲक्टिव्ह राहतो. आता 9वा बिझनेस आपण बघूया तो म्हणजे शेअर मार्केटचा. तर जर तुमचं कॉमर्समधून शिक्षण झालेलं असेल तर अजूनच चांगलं आहे, की त्या कन्सेप्ट तुम्हाला फार लवकर समजतील किंवा जरी झालं नसलं ना तरी आपण ना शिकून ह्या गोष्टी करू शकतो. काल YouTubeमुळे ना हे खूप शक्य झालेलं आहे, की आपल्याला ज्या गोष्टीची माहिती नाही आहे ना, ते गोष्टी आपण त्याचं प्रॉपर शिक्षण घेऊ शकतो YouTubeमार्फत. आपल्याला असं वाटत असतं, की शेअर मार्केट म्हणजे फार मोठा गहन कुठलातरी विषय आहे किंवा काय. पण हे सगळे बंधनं ना आपण स्वतःलाच घालून घेतलेले असतात आणि आपण स्वतःलाच फार कमी समजत असतो, की मला हे नाही जमणार, ते नाही जमणार. पण एकदा करून बघायला काय हरकत आहे ना? जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलेलं, की मी रचना रानडे यांना फॉलो करते आणि जरी मला काही करायचं असेल किंवा नसेल शेअर मार्केट्समध्ये, तरी मला एक ना वेगळा आनंद मिळतो. जेव्हा आपण अशा ज्ञानी लोकांना ऐकतो ना, तर ना आपल्या स्वतःलाच एक खूप वेगळा असा आनंद मिळून जातो. खूप ज्ञान मिळतं आणि जशा त्या म्हणतात, की नेहमी ज्ञानामध्ये गुंतवणूक करायला हवी. तर मी माझ्या ज्ञानामध्ये नेहमीच गुंतवणूक करत असते. शेअर मार्केटविषयी सुद्धा तुम्ही YouTubeवरून किंवा Googleवरून प्रॉपर त्याची माहिती घेऊन हा व्यवसाय करू शकता. 10वा आपण बिझनेस करू शकतो तो म्हणजे YouTube क्रिएटर म्हणून. जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं ज्ञान असेल आणि ती गोष्ट जर तुम्हाला समोरच्याला व्यवस्थित समजावून सांगता येत असेल ना, तर तुम्ही YouTube क्रिएटर बनू शकता. जसं की मी आहे आणि अजून खूप सारे YouTube क्रिएटर आहेत, की आपण तर नेहमी YouTube बघतच असतो. तर तुम्हाला जर याची आवड असेल, यासाठी फार काही लागत नाही, एडिटिंग वगैरे करावं लागतं. पण ते पण फार अवघड नाहीये. जर तुम्ही ते शिकून घेतलत ना, तर ही गोष्ट सुद्धा फार अवघड नाहीये. तर तुम्ही सुद्धा तुमचं चॅनल हे सुरू करू शकता. फक्त हे सगळं करण्यासाठी ना एकाच गोष्टीची गरज आहे, ते म्हणजे शिकण्याची आपली इच्छा असायला हवी. प्रत्येक रोज काही ना काहीतरी शिकत राहायला पाहिजेल आहे, तरच आपण प्रगती करू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाही दुसरी नाही खरं तर ही पहिली गोष्ट आहे, की कष्ट करण्याची प्रवृत्ती असायला हवी. कारण कुठलीही गोष्ट आहे ना अशी सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी कष्ट हे घ्यावेच लागतात. तर YouTubeचं सुद्धा तसंच आहे. एडिटिंग वगैरे करणं सोपं आहे म्हणजे शिकलं की सोपं आहे. पण ते करण्यासाठी भरपूर सारा वेळ द्यावा लागतो आणि शिवाय एडिटिंग करण्यासाठी जवळ-जवळ एक दिवससुद्धा लागतो. त्यामुळं कंटिन्युअसली न कंटाळता हे काम करावं लागतं. तर मैत्रिणींनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. तर एक ज्ञान ही है जो आपको आगे तक ले जाएगा, हे कधीही विसरायचं नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या छान-छान कमेंट्समुळे मला अजून जास्तीची एनर्जी येते. खूप भारी वाटतं तुमच्या कमेंट्स वाचून मला. तर आणि जाता-जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. कारण आम्हाला YouTubeचा जो स्टुडिओ असतो त्याच्यामध्ये दिसतंय, की खूप सारी जणं व्हिडिओ बघता तुम्ही, पण सबस्क्राईब करत नाही. तर का सबस्क्राईब करत नाही ते मलाही नाही कळत आहे. पण रिटर्निंग व्ह्यूअर्स खूप आहेत आणि फक्त ते सबस्क्राईब करत नाही. तर असं करू नका. प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्लीज प्रेस करा. म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.
बाय बाय.